मुंबई पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जाते। या अंतर्गत शहरातल्या 3 वॉर्डमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। वरळी परिसरातून या मोहिमेला सुरुवात झाली आहे। गेल्या 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय असं सांगत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधला। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आमदार सुनील केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। हृदयरोग तज्ज्ञांनी त्यांची तपासणी केली असता सुनील केदार यांना एंजिओग्राफीचा सल्ला देण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावरती आहेत। या ठिकाणी होत असलेल्या विविध विकास कामांचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे। सकाळपासूनच अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे। यावेळी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दरम्यान दौऱ्याच्या वेळी अजित पवार यांचे कार्यकर्ते विद्या प्रतिष्ठान इथं कार्यकर्ता मेळावा देखील घेणार आहेत। बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेशी चित्तथरारक अशी कुस्ती नागरिकांना पाहायला मिळाली। ही कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नीलम गोऱ्हे या विधानसभेच्या दीर्घकाळ सदस्य आहेत, त्यामुळे कोणत्याही महिलेवरती अन्याय होईल अशी कारवाई त्या करणार नाहीत। सुषमा अंधारेंवरील हक्कभंग प्रकरणावरती आदिती तटकरेंनी हे वक्तव्य केलंय। महाविकास आघाडीची लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकींची तयारी सुरू झाली आहे। मावळमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील तळागाळातील कार्यकर्त्यांनी बैठकीत हजेरी लावली। सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत बचत गट सक्षम झाल्यास त्या गटाला जोडली गेलेली कुटुंब देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील। यासाठी या योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगारांसाठी महिलांनी स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे, असं मत सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आणि राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठा भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय। महिला बचत गट मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अंबरनाथमधील भिंती आता बोलक्या झालेल्या आहेत। स्ट्रीट फेस्टिवलसाठी 3000 फूट लांब भिंतीवरती विविध भित्तिचित्र रेखाटण्यात आली आहेत। ती रंगीबेरंगी झालेल्या भिंती सध्या अंबरनाथमध्ये आकर्षणाचा विषय ठरतात। पुणे मुंबई महामार्गावरील बोरघाटात ऑइल कॅन ट्रक उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। याच ठिकाणी अनेक वाहनंही घसरली, परंतु IRB आणि अपघातग्रस्तांच्या टीमनं रस्त्यावरती माती टाकून रस्ता हा क्लिअर केला आणि आता बोरघाटातील वाहतूक कोंडी फुटलेली असली तरी वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती सलग दुसऱ्या दिवशी देखील वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांची संख्या वाढलेली आहे। वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। वाहतूक सुरळीत करण्यासाठी डेटा फोर्स आणि महामार्ग पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। नाताळच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात भव्य रॅली काढण्यात आली आहे। सावंतवाडी कॅथलिक असोसिएशनच्या माध्यमातून निघालेल्या या रॅलीला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला। नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील केळीच्या बागेत पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय। पुन्हा बिबट्या दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वनपाल आणि वनरक्षकांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलाय। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणाच्या दिशेने आपली पावलं वळवली आहेत। नववर्षाच्या स्वागतासाठी गणपतीपुळे मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। लांबून आलेल्या भाविकांच्या मंदिरात लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। गडचिरोलीतील दुर्गम भागातील हेमलकसामध्ये लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू आहे। लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालयामुळे हजारो आदिवासी रुग्णांवरती मोफत उपचार होत आहेत आणि याच प्रकल्पाला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गायमुख या भागात आदिवासी समुदाय वास्तव्य करतो, परंतु या भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। 5 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडले, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होतीये। गेल्या काही वर्षापासून पंढरपुरात चंद्रभागेत होणारा अवैध वाळू उपसा तात्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी वारकऱ्यांनी आंदोलन केलं। वाळू उपसा न थांबल्यास राज्यातील लाखो वारकऱ्यांसह जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या विरोधात वारकऱ्यांसह महर्षी वाल्मिकी संघानंही एल्गार केला आहे। डिसेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागताच पहाटेच्या वेळी आमणापूरच्या कृष्णवेशीतील चिंचपट्टी वगळ्यांच्या आवाजानं थरथरू लागते आणि 100-200 पाखरं हवेत भिरकावताना चौफेर विखुरतात आणि हेच आकाशातील विलोभनीय दृश्य सगळ्यांचंच आता लक्ष वेधून घेतंय। अकोल्यात संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला थाटात सुरुवात झाली आहे। श्री राजराजेश्वर मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेमध्ये विदर्भातून 20 ते 25 दिंड्यांनी सहभाग घेतला।
स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापना करण्याचा विचार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा आहे। स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता का आहे, त्याचे अभ्यासक्रम कसे असतील, या सगळ्या बाबींची चर्चा होण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ही समिती पुढील 2 महिन्यात शासनाला अहवाल सादर करणार आहे, आपल्या शिफारसी आणि निरीक्षणे देखील सादर करणार आहे। जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तेजी आली होती। तशीच तेजी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची चिन्ह आहेत। शनिवारी सोन्याचा प्रतितोळ्याचा दरात 950 रुपये वाढ झाली आणि 23 डिसेंबरला पुन्हा 350 रुपयांची वाढ होऊन 3% जीएसटीसह दर 65,250 रुपये आता सोन्याला मोजावे लागतात। आता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे। त्यासाठी बार्शी शहरात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले। तालुका प्रशासनाकडून कुणबी दाखल्याची नोंद आढळणाऱ्या मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी आता सुरुवात झाली आहे। बार्शी तालुक्यातील बाबळगाव इथं 150 वर्षांपूर्वीची कुणबी दाखल्याची नोंद आढळली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेनगर येथील 15,000 घरांची चावी देण्यासाठी जानेवारी महिन्यात सोलापूरला येत आहेत। सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातून किमान 1 लाख नागरिकांना ते आग्रही निमंत्रण देणार आहेत। जिल्हा प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे। पंतप्रधान मोदी यांचा हेलिकॉप्टर उतरण्यासाठी 3 जागांची जिल्हा प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदी यांची रेनगर येथील 16 एकरात सभाही पार पडणार आहे। अहमदनगर कर्जत जामखेड एमआयडीसी वरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे आमने सामने आले होते। कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला होता। आता नव्यानं प्रस्ताव सुरू करण्याचं काम सुरू झालंय। कर्जत जामखेड महासंघातील 6 ठिकाणी सर्व्हे करण्यात आलाय। आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावावर असलेली मालमत्ता लिलावाची प्रक्रिया प्रशासकांकडून राबवण्यात येते। याशिवाय पतसंस्थेचे अध्यक्ष आणि संचालकांच्या मालमत्तांची माहिती घेण्यात आली आहे। त्यांच्या लिलावाची प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पोलिसांनी काढलं आहे। मुख्य मार्ग आणि महावितरण कार्यालयासमोर अनेकांनी पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केलं होतं। या अतिक्रमणामुळे लोहा शहरातून जाणाऱ्या वळण रस्त्याच्या कामाला अडचणी येत होत्या। पोलिसांनी हे जेसीबी लावून हे अतिक्रमण काढलंय। गोंदियात हक्काच्या नोकरीची मागणी करत अनुकंपाधारकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी आमदार आणि खासदारांसमोर घेतली आहे। पावसाभावी यंदा नदी नाले कोरडे पडल्याचं पाहायला मिळतंय। याचा सगळ्यात जास्त फटका हा वन्यजीवांना बसताना दिसतोय। पाण्यासाठी भटकंती करणारा मोर 50 फूट खोल विहिरीत पडला। या मोराला प्राणीमित्र आणि ग्रामस्थांनी जीवदान दिलं। राज्यातील अंगणवाडी सेविकांना लवकरच अँड्रॉइड मोबाईल आता मिळणार आहेत। 1,08,000 अंगणवाडी सेविकांची मागणी आता पूर्ण होणार आहे। अंगणवाडी सेविकांना अनेक शासकीय कामं तसंच लहान मुलांची माहिती ही मोबाईलद्वारे वरिष्ठांना कळवावी लागते। त्यासाठी मोबाईल मिळावा अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली होती। जैनवन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय। भुसावळ जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात। जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाकडून खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात येते आणि या तपासणी दरम्यान रुग्णालयातील बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, उपलब्ध औषध साठा आणि उपाययोजनांबाबत आढावा घेतला जातोय। राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना सार्वजनिक आरोग्य विभागानं आधीचा टास्क फोर्स रद्द केलाय। नवीन टास्क फोर्सची स्थापना केली आहे। कोरोनाच्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्सनं मोलाची भूमिका बजावली होती। त्यामुळे आता नव्यानं रुग्ण सापडू लागल्यानं आरोग्य विभागानं पुन्हा एकदा टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याचं काम आता सुरू केलंय। धुळे जिल्ह्यात कापसाला मिळणाऱ्या कमी दरामुळे कापूस उत्पादक शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडलाय। व्यापारी कमी दरात कापूस मागत असल्यानं शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवलाय। त्यामुळे कापसाला किमान 8,000 ते 10,000 रुपयांचा दर मिळावा अशी आशा कापूस उत्पादकांनी व्यक्त केली आहे। नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षात हळदीची लागवड वाढली आहे। यंदाही अनेक शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली आहे। मात्र हळदीवरती मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। यंदा उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने कंधार, लोहा आणि मुदखेड तालुक्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। उत्तर भारतासह महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधील तापमानात कमालीची घट झाली आहे। खास करून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान कमालीचं घसरलंय। त्यामुळे थंडीपासून बचावासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोटीचा आधार घेत आहेत। येत्या 24 तासात राज्यात तापमान घसरणार आहे आणि थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय।
भंडाऱ्यात ग्रामपंचायतीची मंजुरी न घेता स्वतःच्या फायद्यासाठी बनावट सही आणि शिक्क्यांच्या आधारे 31,89,600 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी देवाडा येथील ग्रामसेवकावरती करडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. साताऱ्यातील हिरवे तालुक्यातील कोरेगाव येथील विक्रम विजय खताळ या 13 वर्षीय चिमुकल्याचा उसाच्या शेतात खून करण्यात आलाय. खुनाच्या घटनेनं परिसर हादरलेला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर येथील विठ्ठलनगर वसाहतीला आग लागली आहे. या आगीत जवळपास 20 वाहनं जळून खाक झाली आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचत आगीवरती नियंत्रण मिळवलंय. मात्र अजूनही आगीचं कारण अस्पष्ट आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कास पठाराकडे जाणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवरती आता सातारा तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कास पठारावर रात्री मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम राबवली आहे. धाराशिवमध्ये भर दिवसा सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून ज्योतिक्रांती बँकेतून लाखो रुपये आणि सोनं लुटलंय. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झालेत. आरोपींचा अधिकचा शोध सुरू आहे.